तामगाव ग्रामस्थांचा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी मोठं आंदोलन सुरू आहे। विमानतळा शेजारील रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यामुळेच ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। विमानतळ विस्तारीकरणामध्ये रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीसाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झालेली आहे। आपण बघतोय काही काळापासून हे ग्रामस्थ खूप आक्रमक झालेले आहेत आणि विमानतळाकडे जाणारा रस्ता त्यांनी रोखून धरलेला आहे आणि अचानकपणे हे आंदोलन सुरू झालंय, त्यामुळे पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलक ठाम आहेत त्यांच्या मागणीवर। प्रशासनाकडून कुणीही अजूनही त्यांच्याशी बातचीत करायला आलेलं नाहीये। ग्रामस्थांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय, कारण विमानतळाकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आलाय, मात्र त्यामुळे त्यांचा रस्ता अडवण्यात आलेला आहे, त्यांच्या गावाकडे जाणारा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे ग्रामस्थ चांगलेच वैतागलेत आणि त्यामुळे ग्रामस्थांनी अचानकपणे विमानतळाकडे जाणारा रस्ता हा रोखून धरलेला आहे। ग्रामस्थ अगदी विमानतळाच्या मुख्य गेटपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांना त्यांना आवरणारे मोठं कठीण होऊन बसलंय। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडे। विजय, अजूनही आंदोलकांचं हे तीव्र आंदोलन सुरूच आहे का? प्रशासनाकडून कुणी त्यांच्यापर्यंत येऊन म्हणजे आलेलं आहे का आणि पोलीस त्यांना आवरण्याचा कसा प्रयत्न करतायत? मागे जवळपास 500 मीटर अंतरावरती या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तिसरं बॅरिकेड तोडून हे आंदोलक आहेत ते विमानतळाच्या अवघ्या काही मीटर अंतरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यांचं एकच म्हणणं आहे की आमचा रस्ता जोपर्यंत तुम्ही खुला करत नाही, आम्हाला पर्यायी रस्ता देत नाही, तोपर्यंत आम्ही तुमचा रस्ता आहे तो अडवून धरणार। जर तुम्ही आमचा रस्ता अडवत असेल तर आम्ही तुमचा रस्ता अडवणार। त्यामुळे अनेक प्रवाशांना या ठिकाणाहून पायी चालत जावं लागले आहे। 2 ते 3 किलोमीटर लांब त्यांची वाहनं आहेत आणि त्या ठिकाणापर्यंत त्यांना पायी चालत जावं लागत आहे। इथून जर बघितलं तर या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे, गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रशासनाला आमच्या मागण्या आहेत त्या वेळोवेळी सांगितलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणी हे प्रशासन ऐकण्याचं नाव घेत नाही। त्यामुळे आमची अडचण केली तर आम्ही तुमची अडचण करणार, ही एकच त्यांची भूमिका आहे आणि जर ती भिंत किंवा पर्यायी रस्ता दिला नाही तर ती भिंत देखील आम्ही पाडून टाकू, अशा पद्धतीची भूमिका आहे ते या सगळ्या गावकऱ्यांची आहे। जवळपास या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं झालं या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। तिसरं बॅरिकेड आहे ते या सगळ्या आंदोलकांनी तोडून या विमानतळाच्या अवघ्या काही मीटर अंतरावरती पोहोचलेले आहेत। आता पोलीस प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं विमानतळाच्या प्रशासनाशी बोलतं, या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी दाखवून देतं, हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण जर आमचं तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही देखील तुमचं ऐकणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सुरुवातीला पोलिसांना वाटलं की इतका मोठा या ठिकाणी आंदोलन हे होणार नाही, आंदोलक येणार नाहीत, मात्र खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आल्यानंतर मात्र पोलिसांची तारांबळ या ठिकाणी उडाली आणि पोलिसांना हा सगळा मॉब आहे, हे आंदोलक आहेत ते आवरणं मुश्किल झालं आणि म्हणूनच जवळपास तिसरं बॅरिकेड तोडून हे सगळे आंदोलक आहेत ते विमानतळाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत। आता या आंदोलकांची समजूत कशी काढली जाते आणि हे आंदोलक किती दिवसांचं अल्टिमेटम देतात हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आपण बघतोय विमानतळाची जी मुख्य इमारत आहे अगदी त्याच्या जवळ हे आंदोलक येऊन ठेपलेले आहेत, मात्र अजूनही हे आंदोलक ठाम आहेत, पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात। विजय, मगाचपासून आंदोलक एकाच गोष्टीचा उल्लेख करतात की जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ती भिंत आम्ही तोडून टाकू, तर ती भिंत नेमकी कुठे आहे ती